वयाच्या केवळ 9व्या वर्षी धाडस आणि जिद्दीचं असामान्य उदाहरण सादर करत बुलढाणा जिल्ह्यातील साखळीबू येथील सिद्धी विठ्ठल सोनूने हिनं कोकण कड्यासारख्या अवघड आणि धोकादायक घाटावर यशस्वीपणे रॅपलिंग करत भारताच्या तिरंग्याला अभिमानाने फडकावलाय। तिच्या या उपक्रमाची नोंद प्रतिष्ठित इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली असून सह्याद्रीची हिरकणी ही उपाधी तिला बहाल करण्यात आली आहे। सिद्धी सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखळी बुद्रुक इयत्ता 3री शिक्षण घेत आहे। तिने 30 मार्च 2025 रोजी पहाटे 4:30 वाजता पाचनाई गावातून चढाई सुरू केली आणि अवघ्या 3.5 तासात हरिश्चंद्रगड आणि तारामती शिखर पार करत सुमारे 1800 फूट उंचीच्या कोकण कड्यावर रॅपलिंग पूर्ण केलंय। तिनं राष्ट्रध्वज फडकवल्यावर दुपारी 12:30 वाजेपर्यंत रॅपलिंगच्या माध्यमातून पुन्हा सुरक्षित उतरली। सिद्धीने याआधीही अविश्वसनीय पराक्रम गाजवले। इयत्ता पहिलीत असताना महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर सर केलं आणि यावर्षी 26 जानेवारीला 12,500 फूट उंच हिमालयातील केदार कंठासर करून तिरंगा फडकावलाय। सिद्धीच्या या यशामुळे तिच्यावर संपूर्ण जिल्हा, राज्य आणि देश अभिमान बाळगत आहे। ही मॉर्डिले ट्रॅक ॲडव्हेंचर संस्थेने तिच्या धैर्याला सलाम करत तिला सह्याद्रीची हिरकणी हा गौरव दिलाय। सिद्धीचे वडील विठ्ठल सोनूने यांनी तिच्यावर बालपणापासूनच साहसी वृत्तीचे बाळ कडू दिलं असून सिद्धीचं पुढचं स्वप्न माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं आहे। सिद्धीसारख्या चिमुकल्या मुलीचं धाडस आणि देशप्रेम आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे। बुलढाण्याच्या मातीतील ही जिजाऊची लेक भविष्यात भारताचं नाव जागतिक पातळीवर नक्कीच उजळवेल यात शंका नाही। मी सिद्धी विठ्ठल सोनूने रायना साखळी बुद्रुक वर्ग 3रा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा। लहानपणापासूनच मला माझ्या बाबांनी स्वप्न दाखविले। पोहायचे, धावण्याचे, सायकलीचे, स्वच्छता ठेवायचे आणि ते माझ्यासोबत नेहमी मेहनत घ्यायचे। मी सर्वात अगोदर कळसुबाई शिखर पार केले, नंतर उत्तराखंडमधील 12,500 फूट केदारकंठा पार केले व आता वयाच्या 9व्या वर्षी कोकणकडा सर केला। नंतर इंडिया बुक रेकॉर्डमध्ये कमी वयामध्ये विक्रम करण्याचा ग्रामीण भागातील वयाच्या सिद्धीने केलेल्या मला मुलीला सांगावे असे वाटते। जीत, परिश्रम ठेवा। हा सर्वात सोबत मी 25 मॅरेथॉन व 2 राज्यस्तरीय खेळलेले आहे। माझ्या भविष्यात माउंट एव्हरेस्ट पार करायचे स्वप्न आहे। मी माझ्या बाबाचे स्वप्न पुरे करेल व देशाचे व गावाचे नाव मोठे करेल आणि एक मुलगी खूप काही करू शकते हा संदेश सगळ्या जगाला देईल। आणि लेख शिकवा, लेख वाचवा, मुलींच्या पंखांना नवे आकार द्या। इंडियन आर्मीला सलाम। जय हिंद। मी विठ्ठल ज्ञानदेव सोनूने राहणार साखळी बुद्रुक, तालुका जिल्हा बुलढाणा। ही माझी मुलगी आहे सिद्धी। मला हिचा अभिमान आहे। हिने वयाच्या 5व्या वर्षी 5 किलोमीटर रनिंगपासून सुरुवात केलेली आहे। या अगोदर तिने सर्वात पहिले कळसुबाई शिखर, यानंतर उत्तराखंडमधील केदारकंठा हे शिखर 12,500 फूट असून तिथे तिने तिरंगा फडकविला व आता कोकणकडा रॅपलिंग डाऊन करून ती आता आलेली आहे। त्यामुळे तिचे इंडिया बुक रेकॉर्डने नोंद घेतलेली आहे। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ
देयर कॉन्फिडेंस विद अस कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।